बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार आर्थिक सहाय्य. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून शासन निर्णय जारी. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणा होणार. व्यापक कामगार हिताला प्राधान्य द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. एसटी डेपोच्या पुनर्विकास मंडळाला सक्षम करणार. प्रत्येक डेपोचा स्वतंत्र आराखडा तयार करा आणि धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करा. देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. ज्यांनी बॅनर लावलं त्यांच्यावर पालिका कारवाई करणार. ठाण्यातील बॅनर प्रकरणी नरेश मस्केंची प्रतिक्रिया. अमरावतीच्या शासकीय मेडिकल जागेचं प्रकरण. मेडिकल कॉलेज सुविधापूर्ण आणि जवळ हवं हीच अमरावतीकरांची मागणी. बच्चू कडूंचा रवी राणांवर निशाणा. रामरक्षा आंदोलनावरून बच्चू कडूंचा ठाकरेंना टोला. ठाकरे सत्तेतील पक्षांच्या विचारांच्या मार्गावर. आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडवरील अपघात प्रकरणी आमदार रईस शेख यांनी केली घटनास्थळाची पाहणी. दोषींवर कठोर कारवाईचे पोलिसांना दिले निर्देश. रमाई घरकुल योजनेत मोठा भ्रष्टाचार. एमआयएमचा आरोप. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन. सभापती जालिंदर शेंडेंचा आरोपांवर प्रत्युत्तर. कामगार कल्याणासाठी सरकारची मोठी मदत. साताऱ्यातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ. गटई कामगारांना पत्र्यांच्या स्टॉलचे वाटप. पुण्यातील वरंद घाट वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे मार्ग बंद. 31 ऑगस्टपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद. ठाणे रेल्वे स्टेशनवर खराब पदार्थाची विक्री. एक्सपायरी थंड पेयाच्या बाटल्यांची विक्री. प्रवाशांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.